आता BJPने जी निवडणूक जिंकली त्याच्यामध्ये चेहरा देवेंद्र असतील, नंतर एकनाथ शिंदे साहेब असतील, पण खरा चेहरा म्हणजे कोणी बोललंय की नाही मला माहीत नाही आतापर्यंत. खरा चेहरा हा पडद्याआड आहे. सरसंघचालक मोहनराव भागवत ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत रोज काय झालं काय नाही झालं, आणि देवेंद्र फडणवीस दर 2-4 दिवसांनी नागपुरात आले की त्यांना भेटायला जायचे. मी काय आता माझ्याकडे काय आहे, आणि तो त्यांनी सांगितलं ना मी आधुनिक अभिमन्यू आहे, तर त्याच्या चक्रव्यूहातनं बाहेर काढण्याचं काम हे मोहनराव भागवतांनी केलेलं आहे. आणि आता या इतक्या पद्धतीचा निकाल असतील, आणि आता काय फेक आहे, एक आहे तो सेफ आहे, आणि अनेक बटेंगे तो कटेंगे. आता बटेंगे तो कटेंगे महाराष्ट्रात आले आणि निघून गेले. एक आहे तो सेफ आहे, अर्ध्यातनं निघून गेले. आता महाराष्ट्रात इतर प्रश्न उरलेलेच नाहीत का असं मला वाटायला लागलं. ऐन वेळेला त्यांनी तो नेरेटिव्ह सेट केला, बाकीचे सगळे प्रश्न बाजूला राहतील याची काळजी केली. पण मुद्दा असा पण आहे की आपण सुरुवातीला त्या दिवशी चर्चा केली, एक आहे तो सेफ आहे, हे सगळं महाराष्ट्रात चालणार नाही. आणि याच्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग, देशात कुठेही निवडणुका असल्या की भाजपचे चाणक्य अमित शहा असतात. या संपूर्ण कॅम्पेनमध्ये जर तुम्ही पाहिलं, ऍड कॅम्पेन असेल किंवा होर्डिंग्स असतील, तिथे अमित शहांचा चेहरा नव्हता. नड्डा होते, प्राईम मिनिस्टर होते, आणि बाकीचे राज्यातले नेते होते. तिथे अमित शहांचा चेहरा नव्हता. ही संपूर्ण निवडणूक बघा, जसं आता धनंजयराव म्हणाले तसं की अतुल लिमये या माणसाने केलेल्या कामाकडे आपण अजून पोचलेलो नाहीये. इतकं मायन्युटली, म्हणजे IITचा इंजिनियर असलेल्या अतुल लिमयेंनी, जे संघाचे सहकार्यवाह आहेत, त्यांनी इतक्या मायन्युटली इतक्या फाईन ट्युनिंग काम केलं. 30 आणि 32 लोकांच्या बैठका पण घेतल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे संघाची यातली भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. आता उदाहरणादाखल सांगतो की संजय राऊत यांचे भाऊ विक्रोळी मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. तिथे सुवर्णा करंजे या त्यांच्या विरोधक होत्या ठाकरे गटाच्या. पण काम कोण करत होतं, तर संपूर्ण दातार दामले कॉलनी मधला जो संघाचा मतदार होता, संघाचा जो कार्यकर्ता होता, तो काम करत होता. आणि त्यांना हे माहीत होतं की आपल्याला हिंदुत्वासाठी काम करायचं, आपल्याला संघासाठी काम करायचं, की नेता कोण आहे, उमेदवार कोण आहे याच्याकडे त्यांनी पाहिलेलं नाहीये. जसं त्यांनी उल्लेख केला की मोहनराव भागवतांचा, की ही निवडणूक पडद्यामागून कोणीतरी अदृश्य हाताळत होतं. एक फक्त अपडेट देतो याच्यामध्ये. काल आम्ही त्याची बातमी केली होती, मतदानाची टक्केवारी वाढली तेव्हा प्रबोधन मंच नावाची एक शाखा आहे संघाची. प्रबोधन मंचाच्या या शाखेतल्या लोकांनी एक रिपोर्ट दिला होता संघाला की आम्ही काय केलं. त्यांनी असं सांगितलं की लोकसभेपेक्षा आम्ही 6.21% मतदान प्रत्येक मतदारसंघावाईज आम्ही वाढवलं. आणि ते वाढवत असताना त्यांनी असं सांगितलं की त्यांनी एक काही एरिया निवडला, त्या एरियामध्ये जाणं, त्यांना प्रबोधन करणं की मतदान करणं का गरजेचं आहे. 400 पार भाजप गेलंय म्हणून जो घरात बसला होता, आता आपण जायची मतदान करायला गरज नाहीये असं म्हणून जो बसला होता, त्या प्रत्येकानं मतदान करणं गरजेचं म्हणून त्यांना बाहेर काढणं, एक प्रकारे त्या प्रबोधन मंचाची महत्वाची भूमिका त्या सगळ्यामध्ये ठरली होती. एक छोटीसं उदाहरण देतो मी. प्रबोधन मंचाने जसं काम केलं, तर नागपुरामध्ये, मी नागपुरात असल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे अडचणीत आहेत अशी सुरुवातीला वदंता होती. तर त्यातनं त्यांना बाहेर काढण्यासाठी काय केलं की माझे एक मित्र आहेत, त्यांची मुलगी असते पुण्याला. तर आता हे कोणी केलं मला माहीत नाही, पण त्या पुण्याहून तिने नागपुरात मतदानासाठी यावं आणि लगेच जावं म्हणून 8-8 हजार रुपये तिकीट असताना त्या मुलीला तिकीट काढून दिलं. म्हणजे किती मोठा खेळ असतो निवडणुकीचा, एक साधारण अंदाज येईल. आणि हाच मुद्दा मला पुढे घेऊन जायचा आहे. कोकण किनारपट्टीचा जर आपण विचार केला तर कोकणातला खूप मोठा वर्ग चाकरमानी म्हणून मुंबईत काम करत असतो. एरवी जर तुम्ही गेलात तर कोकण कन्याचं तिकीट मिळत नाही, मत्स्यगंधाचं तिकीट मिळत नाही. आता ती तिकीट उपलब्ध झाली किंवा तशी परिस्थिती निर्माण झाली, लोक कोकणात पोचले. म्हणजे मग गुहागर असेल, दापोली असेल, चिपळूण असेल, सावंतवाडी असेल, वेंगुर्ला असेल, आणि मतदान झालेलं आहे. प्रत्येक बूथवर 2% मतदान वाढेल एवढंच बघा हे सांगितलं गेलं. आणि त्याच्यासमोर महाविकास आघाडी काय करत होती, तर महाविकास आघाडी मुख्यमंत्री कोण होणार याच्यावरच तीर मारत होती. उमेदवारी बघा, एक सांगतो की आता जसं युवराज जी म्हणाले की याचं मंथन करावं लागेल, हे खरं आहे की करावंच लागेल. कारण लोकसभेला जो माहोल होता तो आता इथे दिसला नाही, की जो मोदींच्या विरोधात लोकसभेला होता तो. जे मोठ्या संख्येने आम्ही सुद्धा 10 जागा काँग्रेस मुंबईमध्ये लढली आहे विलास. त्या 10 पैकीचे 5 मतदार म्हणजे उमेदवार असे आहेत की जे आपल्या मतदारसंघात राहत नाहीत. आता मुलुंड सारखा मतदारसंघ आहे की जिथे डॉमिनन्स आहे हिंदू मतांचं किंवा भाजप ओरिएंटेड मतांचं, तिथे राकेश शेट्टी हा उमेदवार दिला गेला. म्हणजे इतका कच्चा भिडू का दिला गेला, उमेदवार चुकले. पण बऱ्याचदा त्यांच्या काँग्रेसचे सगळे उमेदवार चुकले असं काँग्रेसच्या एका बड्या नेत्यांनी मला सांगितलं. विदर्भातले जेवढे विदर्भातून निवडून यायला पाहिजे होते, साधारण एक 40-42, तर ऑलमोस्ट त्यांनी 70% चुकीचे उमेदवार दिले.